तंत्रज्ञान आणि प्रगती या नावाखाली मनुष्याचे हव्यास वाढला आणि हव्यास वाढला त्याप्रमाणे त्याची पैशाचा लोभ वाढला. मग नेमकी पैसा कमवायचा कशासाठी हेच तो विसरून गेला. नेमकी मी जे काही करतो आहे हे कशासाठी करतोय हा प्रश्न त्याला सतावायला लागला. आणि हा सतावण्याचं प्रमुख कारण तो प्रकृतीपासून दूर गेला. बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवन जगणं म्हणजे ट्रेडमिलवरती धावण्यासारखं आहे. बुद्धीच्या जोरावर तुम्ही जे तंत्रज्ञान आणले आता ते तंत्रज्ञान सोडून तुम्ही पुन्हा परत देशी गोष्टींकडे पळायला लागले. एवढी जंगलं उभी केली सिमेंटची, आता सगळे फार्म हाऊसकडे पळायला. शेवटी अंतिम ध्येय पुन्हा काय? प्रकृती आहे. आमचं अध्यात्म आम्हाला सांगतं बुद्धी हा आमच्या जीवनाचा अतिशय छोटासा भाग आहे. बुद्धी मनुष्याच्या मनाचा एक भाग आहे. मग आमची जी बुद्धी आहे ती महत्त्वाची आहे, परंतु ती एवढी महत्त्वाची नाही का तिच्याद्वारे तुम्ही जीवनाचा अनुभव घेऊ शकता. आणि मग तिला अतिशय जास्त महत्त्व दिल्याने काय झालं? मनुष्य नैराश्यामध्ये ओढला गेला. आज माणसं तर्काला एवढं महत्त्व देता की तर्क जर साध्य झाला नाही, बौद्धिकदृष्ट्या जर एखादी गोष्ट पटली नाही तर लोक सरळ तिला नकार देतात. मग ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करतात, तुकडे करता, त्यावेळेस तुम्ही ती मूळ गोष्ट गमवून बसलेली असता. तुम्ही जर तुमच्या मित्राचा जर अभ्यास बुद्धीने करायला लागला आणि त्याला डोकं लावायला लागले, तुम्हाला तुमचा मित्र सापडणारच नाही कुठे. बुद्धी ही एक प्रोसेसर आहे. तुमच्याकडे जो डेटा जमा होतो, पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जो डेटा जमा होतो, जी माहिती जमा होते, त्या माहितीवर आधारित प्रोसेसिंग करण्याचं काम बुद्धी करते. बस एवढंच काम आहे. आपण बुद्धीचा नको तेवढा जास्त अतिरेक करतो आणि म्हणून आपले नातेसंबंध, आपले व्यवहार, आपलं जीवन आपण असं कृत्रिम करून टाकलेलं आहे. बौद्धिक बुद्ध्यांक हा शाळेमध्ये तपासला जातो. तुमच्या मार्कशीटवर बौद्धिक बुद्ध्यांक असतो. सगळीकडं अजूनही बौद्धिक बुद्ध्यांकाला जास्त महत्त्व दिलं जातं, IQ ला. पण दुसरा आहे EQ, इमोशनल कोशंट. एखादी घटना तुमच्या मनाच्या विरुद्ध घडली, अतिशय आनंदाची घडली किंवा अतिशय दुःखाची घडली, तुमचं प्रचंड नुकसान करणारी घडली, त्यावेळेस तुम्ही कसा प्रतिसाद देता किंवा प्रतिक्रिया करता, त्याला म्हणायचं इमोशनल कोशंट. आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येणं म्हणजे EQ चांगला असतं. ॲडव्हर्सिटी कोशंट, विरुद्ध परिस्थितीमध्ये तुमची बुद्धिमत्ता कशी काम करते. प्रतिकूल परिस्थिती ही माणसाला सक्षम करण्यासाठी आलेली असते. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे की तुम्ही किती दिंड्यांना गेले, किती तीर्थक्षेत्रांना गेले, किती देवांच्या पाया पडतात, किती पूजा अर्चा करतात, तो नव्हे. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे तुम्ही निसर्गाच्या बरोबर किती कनेक्टेड आहात. तुम्हाला प्राण्यांची, पक्ष्यांबरोबर, वनस्पतींबरोबर, ह्या पंचमहाभूतांबरोबर तुमचं रिलेशन कसं आहे. तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी कळता का? स्वतःला ओळखा, पारखा स्वतःला की मी कसा आहे, मी कशात वीक आहे. तिथं स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आणि म्हणून तुमचा IQ, EQ, AQ आणि SQ स्ट्रॉंग जर असेल तर तुम्ही त्याची जी बंधनं आहे ती झुगारू शकता. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या तर्कबुद्धीमध्ये बंदिस्त आहात तोपर्यंत तुम्ही जीवनाची जी जादू आहे ती तुमच्या समोर कधीच उघडी नाही होणार. मित्रांनो, बुद्धीने जे शक्य होतं त्याच्या पलीकडेही ही अलौकिक बुद्धिमत्ता आहे परमात्म्याची. त्याची जादू जर तुम्हाला ओळखायची असेल तर तुम्हाला त्या बंदिस्त बुद्धिमत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जर जीवन खरंच असं वाटतंय की ते सुंदर व्हावं, चमत्कारिक व्हावं, तर तुम्ही तुमची बुद्धी काय करा, समर्पित करून टाका. तिच्या बंदिस्त दरवाजातून स्वतःला बाहेर आणा. बुद्धी ही तुमचं संरक्षक कवच आहे, पण ते कवच एवढंही मजबूत नको की मध्ये हवा यायला जागा नाही. का रे मेला बुद्धीच्या कवचामध्ये गुदमरून मेला. मित्र हो, गेल्या काही शतकामध्ये मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती मोठे मोठे कीर्तिमान स्थापन करतो आहे. आणि आज आपण जे बघतोय की जे माणसाचं जे जीवन आहे आज अतिशय संपन्न झालेलं आहे, ते फक्त बुद्धीच्या जोरावर. ही जी बुद्धिमत्ता आहे, ह्या बुद्धिमत्तेने मनुष्याने त्याचं सांसारिक जीवन हे अतिशय सुखद आणि सुखरूप करून ठेवलेलं आहे. आता त्याला प्रश्न पडला आहे की मी जगायचं कशासाठी. जे जे हवं त्याला ते त्याचं सगळं उपलब्ध आहे. अतिशय कमी श्रमामध्ये, अतिशय कमी वेळेमध्ये तो सगळ्या संसाधनांच्या मदतीने त्याला ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या तो सहज पूर्ण करू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये असा एक मजूर वर्ग आहे जो फक्त 2 दिवस काम करतो. फक्त 2 दिवस काम करतो आणि मस्तपैकी बाकीचा आठवडाभर छान जगतो. त्याच्या गरजा मर्यादित आहे, त्याची स्वप्न छोटी छोटी आहे आणि तो त्याच्यामध्ये आपलं जीवन आनंदाने व्यतीत करतो. त्याच्या तुलनेमध्ये जो मध्यमवर्गीय व्यक्ती आहे
तो आठवडाभर त्याने स्वतःला बांधून घेतलेलं आहे ड्युटीमध्ये. त्यांनी का बांधून घेतलं आहे? कारण त्याच्या गरजा त्यांनी वाढवल्या, त्याची स्वप्न त्यांनी मोठी केली. मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला एका चक्रामध्ये बांधून घेतलं. त्याच्यापेक्षा जो आणखी श्रीमंत आहे त्याने बिझनेसमध्ये मोठ्या पदावरती, राजकारणामध्ये, विविध क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. मग ही जी काही जसजसं तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उचलत जातो तसतसं तुमच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आरोग्याच्या समस्या का निर्माण होतात बरं? त्याचं कारण म्हणजे बुद्धीच्या जोरावर माणसाने जे काही आयुष्य आराम निर्माण केला आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जे काही स्वतःची ऊर्जा आणि वेळ वाचवला, त्याचं नेमकी करायचं काय? समजा शेतकरी आहे, मजूर आहे, तो आपली मेहनत करतो, कष्ट करतो, त्याच्यामुळे त्याचं मन रमतं, शरीराला व्यायाम मिळतो आणि त्यातून त्याचं तो उदरनिर्वाह करतो, जीवन सुंदर प्रकारे चालतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगती या नावाखाली मनुष्याचे हव्यास वाढला आणि हव्यास वाढला त्याप्रमाणे त्याची पैशाचा लोभ वाढला. मग नेमकी पैसा कमवायचा कशासाठी हेच तो विसरून गेला. नेमकी मी जे काही करतो आहे हे कशासाठी करतोय हा प्रश्न त्याला सतावायला लागला. आणि हा सतावण्याचं प्रमुख कारण तो प्रकृतीपासून दूर गेला. मित्रहो, बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवन जगणं म्हणजे ट्रेडमिलवरती धावण्यासारखं आहे. तुम्ही व्यायामशाळेमध्ये जे ट्रेडमिल असतं जिममध्ये, त्याच्यावर तुम्ही किती जरी धावलेत तुम्ही फिट राहाल. स्वतःचं शरीर तुम्ही फिट ठेवाल, तुम्ही कुठे पोहोचणार नाही हे लक्षात ठेवा. फिट ठेवून पोहोचायचंच नाही कुठे, मग फिट राहायचं कशाला हा पण प्रश्न आहे. मग त्याच्याऐवजी मैदानामध्ये पळणं, कामानिमित्त धावपळ करणं, या सगळ्या गोष्टींमुळे जो व्यायाम व्हायचा तो बंद झाला. सायकलवर प्रवास करायचं सोडून लोक आता सायकलवर व्यायाम करतात. फक्त ती सायकल जागेवर बांधलेली असते, तिचे चाकं हवेत असतात, फक्त पॅन्डल मारायचं. म्हणजे एक प्रकारे मनुष्य विकृत झाला. आपण जसं म्हणतो, आजा मेला आणि नातू झाला, खूटच्या खूट उभा झाला. एखादी स्त्री जर तुमच्या घराच्या बाहेर रांगोळी काढते, परत सडा घालते, परत रांगोळी घालते, परत सडा घालते, तुम्ही असं तिला जर पाहिलं तुम्ही हसाल तिला, काय वेडी स्त्री आहे, का करते तू असं? आणि लोक म्हणतात ती वेडपट आहे. मग तुम्ही शहाणी आहे का? मला सांगा ना, तुम्ही शहाणे आहात का? बुद्धीच्या जोरावर तुम्ही जे तंत्रज्ञान आणले, आता ते तंत्रज्ञान सोडून तुम्ही पुन्हा परत देशी गोष्टींकडे पळायला लागले. एवढी जंगलं उभी केली सिमेंटची, आता सगळे फार्म हाऊसकडे पळायला लागले. शेवटी अंतिम ध्येय पुन्हा काय? प्रकृती आहे. विविध प्रकारचे भांडे निर्माण केले, आता परत मडक्याकडे वळायला लागले. तुम्ही जीवनामध्ये बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, ऐशोआराम या सगळ्या गोष्टींमध्ये मनुष्य पुन्हा प्रकृतीकडे येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे प्रकृतीकडेच जायचं आहे, तो प्रकृतीपासून दूर का गेला बाबा? बुद्धीने त्याला भरकटवलं. त्याला असं वाटलं या जीवनामध्ये बुद्धी श्रेष्ठ आहे. पाश्चिमात्य लोकांनी बुद्धीला फार महत्त्व दिलं आणि त्यांच्या अनुकरण करणारी एक जमात आपल्याकडे पण तयार झाली. आमचं अध्यात्म आम्हाला सांगतं, बुद्धी हा आमच्या जीवनाचा अतिशय छोटासा भाग आहे, अतिशय छोटासा. जसं आपण एखाद्या घराचा कोपरा बघावा आणि अख्खं घर बघितल्याचा आनंद उड्या मारत साजरा करावा, अशा प्रकारे बुद्धीच्या जोरावर आपण जीवनाचं सत्य उमगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखी परिस्थिती आहे, जे असंभव आहे. बुद्धी मनुष्याच्या मनाचा एक भाग आहे, छोटासा. ती गरजेची आहे, नक्कीच गरजेची आहे. तिच्याशिवाय तुम्ही एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. जे तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय मिळालेले आहेत, ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या मदतीने आमची बुद्धी काम करते. हे तिची माध्यम आहे, साधना आहे. मग आमची जी बुद्धी आहे ती महत्त्वाची आहे.
परंतु ती एवढी महत्त्वाची नाही आहे का तिच्याद्वारे तुम्ही जीवनाचा अनुभव घेऊ शकता. आणि मग तिला अतिशय जास्त महत्त्व दिल्याने काय झालं, मनुष्य नैराश्यामध्ये ओढला गेला, त्याला डेड एंड आला. कुठेतरी बुद्धी थांबते. आज माणसं तर्काला एवढं महत्त्व देता की तर्क जर साध्य झाला नाही, बौद्धिकदृष्ट्या जर एखादी गोष्ट पटली नाही, तर लोक सरळ तिला नकार देतात. मला सांगा, गाय हिरवा चारा खाते, पिवळा चारा खाते, हिरवा तपकिरी चारा खाते, काळा चारा खाते, आणि सफेद दूध कसं काय देते? हॅलो, कोंबडी आधी की अंड आधी? ज्यांना फार डोके त्यांनी डोके लावा. अनेक प्रश्न आहे, त्यांची उत्तरं नाही आहे. बुद्धीच्या बाबतीमध्ये बोलताना फार सुंदर एक छोटीशी घटना आहे. एका आजोबांनी सुई ते आपल्या पगडीमध्ये टोचायचे आणि कात्री आपल्या मांडीखाली ठेवायची, शिवायचं काम करायचे, कपडे शिवायचं. ते लहान बाळ होतं, त्याला जिज्ञासा होती. त्याने विचारलं, बाबा तुम्ही असं का करता? सुईला तुम्ही डोक्यावर घेता आणि कात्रीला खाली का ठेवता? म्हणे, अरे बाळा, कात्री कापायचं काम करते, तुकडे करायचं काम करते, आणि सुई त्याला जोडायचं काम करते. मग जोडणारी गोष्ट नेहमी डोक्यावर असावी आणि कापणारी गोष्ट, तुकडे करणारी गोष्ट नेहमी आपल्या कंट्रोल खाली असावी. बुद्धी ही कात्रीसारखी आहे. ती तुकडे करते, ती भेदभाव करते, ती तुलना करते, तेव्हाच तिचं काम करतात तिला. मग ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करतात, तुकडे करता, त्यावेळेस तुम्ही ती मूळ गोष्ट गमवून बसलेली असता. तुम्ही जर तुमच्या मित्राचा जर अभ्यास बुद्धीने करायला लागला आणि त्याला डोकं लावायला लागले, तुम्हाला तुमचा मित्र सापडणारच नाही कुठे. तुम्हाला एखाद्या नात्याचा जर अभ्यास तुम्ही बुद्धीच्या जोरावर करायला गेला तर तुम्हाला ते नातं सापडणारच नाही. तुम्हाला जर कोणाचं प्रेम जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो कुठल्या मशिनरीने टेस्ट नाही करता येणार. काही कुठे मशिनरी आहे अशी का ती मशिनरी जोडली की कळतं किती टक्के प्रेम आहे. जर असती तर काय भयानक गोष्ट झाली असती. हां, प्रत्येकाने आपल्या पार्टनरची टेस्ट करून घेतली असती. मित्रांनो, बुद्धीच्या बाबतीमध्ये थोडा जर अभ्यास केला आम्ही तर बुद्धी काय आहे? बुद्धी ही एक प्रोसेसर आहे. तुमच्याकडे जो डेटा जमा होतो, पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जो डेटा जमा होतो, जी माहिती जमा होते, त्या माहितीवर आधारित प्रोसेसिंग करण्याचं काम बुद्धी करते. बस एवढंच काम आहे तिचं. मग जेवढा कमी डेटा तेवढी स्थिर बुद्धी. म्हणून पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये माणसं इमोशनल असायची, भावूक असायची, जास्त डोकं लावणारी नसायची. आजही पहा, तुम्ही आदिवासी भागामध्ये गेलात, ते लोक जास्त डोकं लावत नाही. तुम्ही जर 10 वाक्य बोलले तर ते 1 वाक्य बोलता. त्यांना जास्त बुद्धीच्या जोरावर जगण्याची सवय नाही आहे. मग ज्यांना ज्यांना बुद्धीच्या जोरावर जास्त जगायची सवय आहे ते मानसिकदृष्ट्या लवकर रुग्ण होतात, मानसिकदृष्ट्या विचलित होतात, त्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. तुम्ही आदिवासी भागामध्ये कधी आदिवासी झोपेच्या गोळ्या खाताना पाहिला का? नाही खाऊ शकत. का? त्यांचं जीवन प्रकृतीबरोबर जोडलेलं आहे. आपण बुद्धीचा नको तेवढा जास्त अतिरेक करतो आणि म्हणून आपले नातेसंबंध, आपले व्यवहार, आपलं जीवन आपण असं कृत्रिम करून टाकलेलं आहे. मग बुद्धी जी आहे तिचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे IQ. तो सगळ्यांना माहिती आहे. IQ म्हणजे बौद्धिक बुद्ध्यांक. स्मरणशक्ती किती आहे, निर्णय क्षमता किती आहे, हा विश्लेषण कसं करू शकतो. बौद्धिक बुद्ध्यांक हा शाळेमध्ये तपासला जातो. तुमच्या मार्कशीटवर बौद्धिक बुद्ध्यांक असतो. सगळीकडं अजूनही बौद्धिक बुद्ध्यांकाला जास्त महत्त्व दिलं जातं, IQला. पण दुसरा आहे EQ, इमोशनल कोशंट. इंटेलिजंट कोशंट बौद्धिक बुद्ध्यांक आणि इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. एखादी घटना तुमच्या मनाच्या विरुद्ध घडली, अतिशय आनंदाची घडली किंवा अतिशय दुःखाची घडली, तुमचं प्रचंड नुकसान करणारी घडली, त्यावेळेस तुम्ही कसा प्रतिसाद देता किंवा प्रतिक्रिया करता, त्याला म्हणायचं इमोशनल कोशंट. ज्याचा इमोशनल कोशंट वीक असतो तो लवकर रिॲक्ट होतो, त्याचा स्वतःवर कंट्रोल राहत नाही. मग ही बलात्कार, खून करणारी जी मंडळी असते यांचा इमोशनल कोशंट फार वीक असतो.
त्यांचा IQ चांगला पण असू शकतो, पण त्यांचा EQ कमी असतो. ज्यांचा EQ स्ट्रॉंग असतो ते राजकारणी बनतात. भले IQ त्यांचा नसू दे चांगला, त्यांचा EQ फार स्ट्रॉंग असतो. EQ स्ट्रॉंग असणं म्हणजे दगड असणं नव्हे, आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येणं म्हणजे EQ चांगला असतं. राजकीय लोक फार इमोशनल असतात, पण ते कुठेही इमोशन ओपन करत नाही. इलेक्शन लागू द्या, बघा ते कशी म्हणजे अभिनेता त्यांच्या पुढे कमी फिके पडतात, असे भावनिक होत. अभिनेता नेता फार जवळचा संबंध आहे. अभिनेता अभि म्हणजे इलेक्शन पुरता नेता, तो अभिनेताच असतो. हां, म्हणून लोक म्हणतात जो वादा किया वो कहाँ गया, हां, ढूंढते रह जाओगे 5 साल. म्हणजे इमोशनल क्वोशंट फार महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाचा इमोशनल क्वोशंट फार वीक असतो, तो पटकन प्रभावित होतो. समोरचा रडला की तो भावूक होतो, समोरचा अपमान करायला लागला का हा रागीट होतो. काही जण पैसे पाहिले का लगेच तोंडाला पाणी येतं, आपले तत्त्व सोडून देता, सगळं सोडून देता. इमोशनल क्वोशंट वीक. तिसरा क्वोशंट आहे ॲडव्हर्सिटी क्वोशंट. विरुद्ध परिस्थितीमध्ये तुमची बुद्धिमत्ता कशी काम करते. बघा, आपण जर संकट आलं आपल्यावरती, प्रचंड काहीतरी मोठं संकट आलं, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली, तुमचा प्रतिष्ठा असेल, आर्थिक सत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं, अशी परिस्थिती तुमच्यावर संकट आलं जीवनामध्ये. अशा वेळेस संघर्षाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं प्रतिसाद देता, तो तुमचा EQ. रिलायन्स सारख्या मोठ्या उद्योग समूहामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू होतात, तेव्हा त्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्यांना एकच प्रश्न विचारला की त्यांना एक मोठ्या प्रोजेक्टवरती CEO नेमायचा होता. मग त्या CEOच्या पदावरती अत्यंत जबाबदार असा व्यक्ती त्यांना नेमायचा होता. त्यांनी त्याला त्या इंटरव्ह्यूमध्ये एकच प्रश्न विचारला, तुझ्या आयुष्यामध्ये घडलेला सर्वात वाईट प्रसंग कोणता आणि तो तू कसा हँडल केला. एकतर आमच्या आयुष्यामध्ये काही घडतच नाही, आणि जर आमच्या आयुष्यामध्ये काही घडलंच तर आम्ही उद्ध्वस्त होतो. एकतर आम्ही दुसरं कोणाला तरी ध्वस्त करतो, नाही तर आपण स्वतः उद्ध्वस्त होतो. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती ही माणसाला सक्षम करण्यासाठी आलेली असते. भगवान बुद्ध असं म्हणतात, जेव्हा तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे, तुम्ही भुकेने प्रचंड व्याकुळ झालेले, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळालेलं अन्न तुम्ही दुसऱ्याला द्या. ज्यावेळेस तुम्ही प्रचंड भुकेने किंवा तहानेने व्याकुळ असाल, त्यावेळेस तुम्ही तुमचं अन्न किंवा तुम्हाला मिळालेलं पाणी दुसऱ्याला द्या, तुमच्या वाट्याचं. आणि असं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, आहे त्यापेक्षा तुम्ही मजबूत व्हाल. याला ॲडव्हर्सिटी क्वोशंट असं म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे स्पिरिच्युअल क्वोशंट. म्हणजे काय, आध्यात्मिक बुद्ध्यांक. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे की तुम्ही किती दिंड्यांना गेले, किती तीर्थक्षेत्रांना गेले, किती देवांच्या पाया पडतात, किती पूजा अर्चा करतात, तो नव्हे. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे तुम्ही निसर्गाच्या बरोबर किती कनेक्टेड आहात. तुम्हाला प्राण्यांची, पक्ष्यांबरोबर, वनस्पतींबरोबर, ह्या पंचमहाभूतांबरोबर तुमचं रिलेशन कसं आहे. तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी कळता का. एखाद्याला विचारलं ना, अरे कसं काय रे, तुला हे सीन कसा दिसतो समोरचा, आणि इथं काय नुसते झाडाचं सगळे प्राण्यांचे पक्ष्यांचा किलबिलाट सगळा बोर झाला मला. तुम्हाला हा याचा SQ वीक आहे. ज्याचा SQ पॉवरफुल आहे त्याला तो एकांत आवडतो, जंगलामधला. त्याला निसर्गाचा सहवास आवडतो, त्याला प्रकृतीचा सहवास आवडतो. त्याला प्रश्न पडतो, हा सूर्य कुठून येतो, मी कुठून आलो, मी कशासाठी जन्माला आलो, हां, ही सगळी माणसं अशी का वागता. त्याला प्रत्येकाला व्हाय तयार होतो त्याच्या पुढे. क्युरिओसिटीचा जन्म होतो जर तुमचा जर SQ जर स्ट्रॉंग असेल. अशा प्रकारे हे जे 4 बुद्ध्यांक आहे, या 4 बुद्ध्यांकामधून माणसाच्या जीवनाचा विकास होतो. तुम्ही जर एक बुद्ध्यांकाचं जर उदाहरण घेतलं, IQची तुम्हाला
हजारो नाही लाखो उदाहरणं पाहायला भेटतील. जेवढे IAS ऑफिसर्स असतील, जेवढे मोठ्या पदावर गेलेले राजकारणामधले असतील, बिझनेसमधले असतील, हे सगळे लोक यांचा IQ स्ट्रॉंगच असतो. विशेष करून बिझनेसपेक्षा प्रशासनामध्ये सगळे IQ स्ट्रॉंग असलेले असतात. तुम्ही EQचं उदाहरण घेतलं तर EQ वीक असलेलं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नर्वस 90चा कायम शिकार का व्हायचा? त्यानं कॅप्टन का नाही बनवलं टॅलेंट असून? कारण त्यांचा EQ वीक होता. इमोशनल होतात पटकन, आणि जी माणसं इमोशनल होतात ते योग्य निर्णय नाही घेऊ शकत. आणि लीडर होण्यासाठी, कॅप्टन होण्यासाठी काय लागतो? निर्णय क्षमता स्ट्रॉंग लागते. आणि म्हणून धोनीचा EQ पण स्ट्रॉंग होता आणि EQ पण स्ट्रॉंग होता. त्याच्या चेहऱ्यावर कधी कळत नव्हतं, तो कधी कोणाला रिॲक्ट कधी करत नव्हता, तो रिस्पॉन्ड करायचा. तुम्ही दुसऱ्याला रिस्पॉन्ड करू शकले पाहिजे, रिॲक्ट नाही. मग ते तुमचा EQ कसा आहे आणि EQ कसा आहे हे दोघं एकमेकाला जोडलेले असतात. ज्याचा EQ वीक आहे त्याचा EQ पण काय असतो? वीकच असतो. ज्याचा EQ स्ट्रॉंग आहे त्याचा EQ पण स्ट्रॉंगच असतो. पण असं नाही आहे की ज्याचा IQ स्ट्रॉंग आहे त्याचा EQ स्ट्रॉंगच असेल, असं नाही. असं जर असतं तर क्लास 1 ऑफिसरसारख्या पोस्टवरच्या लोकांनी आत्महत्या केली नसती. आत्महत्या कोण करतात? ज्याचा EQ काय असतो? वीक असतो. हातातून वस्तू पडणं, वेंधळेपणाने वागणं हे EQ वीक असल्याचं लक्षण. स्वतःला ओळखा. हे सगळं कशा करताय? सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, हे जे वचन आहे, हे सगळं कशा करताय? स्वतःला ओळखा, पारखा स्वतःला की मी कसा आहे, मी कशात वीक आहे. तिथं स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आपण स्वतःला बंदिस्त करून घेतो. ज्याचा EQ वीक आहे ना तो दुसऱ्यांशी लगेच कनेक्शन कट करतो आणि एकांतात जातो, कोणाला सापडत नाही, पळून जातो, घर सोडून जातो, नाही तर दरवाजाची कडी आतून लावून घेतो. हे EQ वाले फार डेंजर असतात, दुसऱ्याला कामाला लावतात. EQ वाले दुसऱ्याला हेल्प करतात, लक्षात घ्या. IQ आणि EQ जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा EQ पण स्ट्रॉंग असतो. आणि असा माणूस ह्या जगाच्या कल्याणासाठी जगतो. आणि म्हणून तुमचा IQ, EQ, AQ आणि SQ स्ट्रॉंग जर असेल तर तुम्ही त्याची जी बंधनं आहे ती झुगारू शकता आणि त्या बंदिस्त खोलीतून बाहेर येऊ शकता. मग बुद्धीने काय केलेलं आहे? तुम्हाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. हे असंच असतं. असं म्हणणारी लोक ही कमजोर असतात. त्यांनी आपला हे घातलेलं असतं. बघा, काही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये काही लोक काही गोष्टी मान्य करायला तयार होत नाही. करता का मान्य? नाही. त्यांनी पूर्वीचे जे काही अनुभव घेतले, त्यांच्या जे बुद्धीमध्ये धारणा आहे त्या धारणा सोडायला तयार नाही. मी नेहमी उदाहरण सांगतो. जेव्हा मी मराठी शाळेमध्ये होतो, अत्यंत ग्रामीण भागात होतो, पण माझा संबंध आमच्या आत्याच्या संबंधातून जरा शहरामधल्या मोठ्या मोठ्या कुटुंबांशी होता. तर ज्यावेळेस मी त्यांचे अनुभव ऐकायचो, ते यायचे सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये आणि ते सांगायचे सगळे अनुभव शहरामधले. तर त्या काळामध्ये म्हणजे विचार करा, साधारणतः ही गोष्ट आहे जवळजवळ 35 वर्षापूर्वीची. 35 वर्षापूर्वी ते 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी ही गोष्ट माझ्या वर्गमित्रांबरोबर मांडली पहिली दुसरीला असताना, की बाबा अरे शहरामध्ये गेल्यावर ना तिथे टॉयलेटला गेल्यावर, सुसूला गेल्यावरती तिथे 50 पैसे लागतात. आणि त्या काळात 50 पैसे म्हणजे फार मोठी गोष्ट. तर ते अख्खा वर्ग मिळून मला वर्षभर येड्यात काढत होती. अरे हा म्हणतो की पैसे लागतात म्हणे. त्यांना दुसरं एक गंमत सांगितली. अरे म्हणलं ते नाही का हे दिसतं, हेलिकॉप्टर दिसतं, ते हेलिकॉप्टरमध्ये 5-6 माणसं बसता. त्याच्यावरून पुढे 2 वर्ष मला वेळेत काढत होती. ते एवढे हेलिकॉप्टरमध्ये माणसं बसतं, काही भंपक सोडतो काय, काही बोलतो हा मुखे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्यांची बुद्धी जेवढी आहे तेवढंच त्यांचं काय आहे, ज्ञान आहे. आणि त्या बुद्धीला त्यांनी सर्वतोपरी मानलेलं आहे. आणि म्हणून मनुष्याचा, अशा माणसाचा विकास होत नाही. तुम्ही बघा, साऊथ इंडियामध्ये लँग्वेज बॅरियर आहे, त्यांना दुसऱ्या भाषा येत नाही. त्याच्यामुळे त्या माणसांचा जो विकास व्हायला पाहिजे, शेतीमध्ये जे ज्ञान असायला पाहिजे, बाकीच्या क्षेत्रामध्ये जे ज्ञान असायला पाहिजे, त्यांच्याकडे ते नाही आहे. मग तिकडची सगळी मुलं शिकायला कुठे येतात? महाराष्ट्रामध्ये येतात. का बरं? तुम्ही बघा, हे जवळचे सगळे ॲग्रिकल्चर कॉलेज बघा, इंजिनिअरिंग कॉलेज बघा,
तुम्ही बघा जवळचे नगर जिल्ह्यातलेच नाही, कुठले पण बघा महाराष्ट्रामध्ये, सगळे कशाने भरलेले? साऊथ इंडियन मुलांनी भरलेले. का बरं? त्यांनी लँग्वेज बॅरियर तयार केले आणि तिथं बुद्धी खुंटीत करून टाकली. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला म्हणता, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या तर्कबुद्धीमध्ये बंदिस्त आहात, तोपर्यंत तुम्ही जीवनाची जी जादू आहे ती तुमच्या समोर कधीच उघडी नाही होणार. तुम्ही आईच्या पोटातलं जे बाळ आहे ते तुम्ही सोनोग्राफी करून अल्ट्रासाऊंड बनवून ती बघू शकता, त्याची मूवमेंट बघू शकता, पण त्याला फील नाही करू शकत. पण तुम्ही हलकंसं त्या आईच्या पोटावरून जर हात फिरवला ना मायेने, एवढी ताकद आहे. ते अल्ट्रासाऊंडचे जे रेज आहे त्याच्यापुढे किरकोळ आहेत ते फार. ती जी फिलिंग आहे ते फिलिंग प्रत्यक्ष त्या बाळापर्यंत पोहोचतं, तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतं. जी आई झालेली आहे किंवा ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे जवळून, त्यांना माहिती असायला पाहिजे. जर एखादा प्राणी जर कंट्रोल करायचा असेल तर त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं जातं, त्याला बांधून टाकलं जातं. मित्रांनो, आपण जर त्याला मिल्कचा जर खाऊ घातलं तर ते प्राणी शांत होतो. अनेक शेतकरी आम्हाला सांगतात की सर आमच्या गोठ्यामध्ये सगळी काय आली? शांतता आली, नाहीतर किती झुंज व्हायच्या. आमच्या लहान बाळांना सोडा, घरातल्या स्त्रियांना सुद्धा त्या गायांपुढं जाणं, मशीन पुढं जाणं शक्य नव्हतं. मित्रांनो, बुद्धीने जे शक्य होतं त्याच्या पलीकडेही ही अलौकिक बुद्धिमत्ता आहे परमात्म्याची. त्याची जादू जर तुम्हाला ओळखायची असेल तर तुम्हाला त्या बंदिस्त बुद्धिमत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी तुम्हाला जे काही तर्क लावून सांगते, ती तर्क लावून ती तुम्हाला काय करते? अपंग करते. बुद्धीने मी माणसाला अपंग करते. आणि आजकाल माणसांचा कशावर जास्त विश्वास आहे? बुद्धीवर. माणसांमध्ये आज भांडणं कशामुळे? जास्त मेंदू लावल्या, डोकं लावल्यामुळे. दुर्दैवाची गोष्ट जी आहे, जे प्रेमाच्या नात्यातले माणसं आहे ते सुद्धा डोकंच लावतात. हृदयाने तुमच्याबरोबर नातं जोडलं ज्याने, त्याला डोक्यातून बोलू नये, डोक्यातून संबंध जोडू नये त्याच्याशी. हृदयातून आलेले शब्द डोक्याने त्याचं विश्लेषण करू नये. आणि तुम्ही त्याचं जर विश्लेषण करायला गेले तर तुम्ही साखर लिटरमध्ये मोजायला जाल. माशाला सांगाल झाडावर चढून दाखव, तू झाडावर चढून दाखव तर मी तुला मानेल. अशा प्रकारचं नातं खराब होतं. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुमच्या बुद्धीला मर्यादा आहे. त्यामुळे बुद्धीच्या साधनावर आरूढ होऊन, वाहनावर आरूढ होऊन तुम्ही हे जीवनाचा प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका. छोटासा उपयोग आहे तिचा. फक्त हे पैसे कमावणे, हे दररोजची दिनचर्या पार पडणे, एवढ्याच उपयोगाची आहे तुमची बुद्धी. तिचा फार जास्त उपयोग, तुम्ही जास्त जर उपयोग कराल त्याला तर तुम्ही ह्या प्रकृतीबरोबर छेडछाड कराल, त्याप्रमाणे आज होती आहे. आणि छेडछाड करून तुम्ही परत तुमच्यासाठी विध्वंस निर्माण कराल. आणि म्हणून तुम्हाला जर जीवन खरंच असं वाटतंय की ते सुंदर व्हावं, चमत्कारिक व्हावं, तर तुम्ही तुमची बुद्धी काय करा? समर्पित करून टाका. तिच्या बंदिस्त दरवाजातून स्वतःला बाहेर आणा. मी नेहमी म्हणत असतो, बुद्धी ही तुमचं संरक्षक कवच आहे. पण ते कवच एवढंही मजबूत नको की मध्ये हवा यायला जागा नाही. का रे मेला? बुद्धीच्या कवचामध्ये गुदमरून मेला. एवढं भारी हेल्मेट घातलं की त्याला श्वासच घ्यायला भेटला नाही, त्यांनीच मेला तो. बरोबर आहे. हे तार्किक माणसं कसे असतं माहिती का? एका रात्रीच्या वेळी एक माणूस गाडीवरून खाली पडला ॲक्सिडेंट होऊन. ते शेजारी असलेले माणसं गोळा झाले. पावसाळ्याचे दिवस होते, धो पाऊस पडत होता. याला पाहिलं तर याचं मुंडकं फिरलेलं, उलटं फिरलेलं. त्यातला जो ताकदवान माणूस होता त्याला पुढं आला आणि तुम्हाला याचं मुंडकं सरळ करतो. त्यांनी त्याचं मुंडकं सरळ केलं, काटकन आवाज आला. आणि नंतर कळलं की त्यांनी कोट उलटा घातलेला होता. ही बुद्धी अशी काम करते. त्याच्यामध्ये बुद्धी आमच्या फारशी उपयोगाची नाही आहे, हे आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बुद्धीची एक गरज आहे, नक्की गरज आहे. तिचा तेवढासा वापर आपण केला पाहिजे. समजा तुम्ही मोटरसायकलने इथपर्यंत आलात, मग ती का ऑफिसमध्ये घालायची का? ती बाहेरच ठेवायची पार्किंगमध्ये. तशी आम्ही आमची बुद्धीसुद्धा पार्क करायला शिकलं पाहिजे. आणि तिच्या बंदिस्त तुरुंगामध्ये आम्ही राहण्यापेक्षा आम्ही तिच्यातून मोकळं होऊ शकलो पाहिजे. त्यासाठी दरवाजे ठेवा तिला. लक्षामध्ये
त्यामुळं आपले सर्व बुद्ध्यांक मजबूत करा, नक्की करा, बुद्धीला धार लावा आणि तिचा जेव्हा गरज पडेल तेव्हा वापर करा. मित्रांनो, तिचा वापर करून नक्कीच तुम्ही जीवनाचं एक चांगलं दर्जा निर्माण करू शकता. आणि तो दर्जा निर्माण केल्यानंतर तुम्हाला खरी जादू जर जीवनाची ओळखायची असेल तर त्या बंदिस्त तर्क बुद्धीमधून स्वतःला बाहेर काढा. प्रत्येक गोष्ट तर्काने शोधायचा प्रयत्न करू नका. जिथे गरज आहे तिथं वापर करा. आणि अशा प्रकारे जर आम्ही जीवन आमचं जर घडवलं तर मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.